परीक्षेला राहणार. आलं लक्षात. रेट मेजरवरचं एक एक्झाम्पल दरवेळेला असतं. रेट मेजर ओके चालू. रेट मेजरवरचं दरवेळेला एक एक्झाम्पल राहतच आहे ओके. पण रेट मेजर काढताना आपल्याला एक एक महत्वाचं एक्झाम्पल आणि त्याच्या टाईपमध्ये जे जे आपण घेतलंय ते महत्वाचं असेल. का? कारण कोणाचा रिस्पेक्टिव्ह काय घेतोय आपल्याला लक्षात असलं पाहिजे. बरोबर. काल आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं पहिलं एक्झाम्पल काय होतं? स्टोन ड्रॉप इनटू अ पॉइंट wave in the form of circle are generated and the radius of the outermost ripple increases at the rate. रेडियस काय चालली त्या outermost ripple ची वाढत चालली, इन्क्रीज होत चालली. ओके. रेडियस ऑफ द outermost ripple will be increases. त्यांनी दिलेली 2 इंच पर सेकंड. प्रत्येक इंचला प्रत्येक सेकंदला 2 इंच काय चालली रेडियस वाढत चालली. बरोबर ना. मग त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर हाऊ फास्ट द एरिया इन्क्रीजिंग व्हेन रेडियस इज 5. ओके. रेडियस इज 5 इंच. त्यावेळेस आपल्याला काय करायचे? काय फाइंड आउट करायचंय? एरिया. रेट काढायचा आहे. कोणाचा रेट काढायचा आहे? एरियाचा. बरोबर ना. जेव्हा रेडियस 5 इंच असेल त्यावेळेचा एरिया किती असेल ऍट दॅट टाइम? म्हणजे काय डीए बाय डीटी एरिया विथ रिस्पेक्टिव्ह टाइम ऍट दॅट रेडियस किती असेल? बरोबर ना. ज्यावेळेला आपण रिपल्स घ्यायला सुरुवात केली, रिपल्स आपण ज्यावेळेला स्टोन पुट केला त्यावेळेला इथून रिपल्स घ्यायला सुरुवात केली. बरोबर. ज्यावेळेला आपण रेडियस पर आता रेडियस काय चालली 2 इंच पर सेकंदला काय चालली वाढत चालली. प्रत्येक सेकंदला 2 इंच वाढते. बरोबर. आता मला सांगा ज्या वेळेला रेडियस 5 इंच असेल त्यावेळेचा हा एरिया काढायचा आहे मला. बरोबर ना. मग त्यावेळेचा टाइम लागेल मला. बरोबर. त्यावेळेचा टाइम मला लागणार आहे आणि त्या टाइम नुसार मला फाइंड आउट करावं लागेल. बरोबर ना. नंतर दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी टाइम वर दिलेले. जर टाइम किती असेल 5 सेकंद असेल तर त्यावेळेचा पण मला एरिया काढायचा आहे. म्हणजे दोघांच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे दोघंही आपल्याला फॉर्म करावं लागतील. dx by dt ओके. then dA by dt also we have to find. dx by dt दिलेला आहे. dx by dt दिला होता का? किती दिलाय dx by dt? yes dr by dt ओके. dr by dt दिलेला आहे. रेडियस विथ रिस्पेक्टिव्ह टाइम काय चाललाय चेंज होत चाललाय. बरोबर. नंतर आपण चेंज केलं होतं त्याला एक्सप्रेशन आपण चेंज केलं होतं ना फॉर्म मध्ये. dA by dt is equals to एरिया काय होता 2 पाय r स्क्वेअर होता. बरोबर. डिफरन्शिएट केलं होतं आणि मग सोल्युशन दिलं होतं. चला त्याचं सोल्युशन द्या. सोल्युशन त्याच एक्झाम्पल. लेट r with the radius पहिला एक्झाम्पल बघितलं. लेट r with the radius of outermost ripple. Let r be the radius of the outermost ripple which increasing at the rate 2 inch per second. 2 inch per second. That means dr by dt equals to 2 inch पर सेकंड हे दिलेलं आहे आपल्याला. dr by dt म्हणजेच काय झालं? dr by dt पहिला पार्ट घेऊ आपण. चला फर्स्ट ओके. what you have to find area rate the rate change of the area with respective time आपल्याला रिक्वायर्ड आहे. बरोबर ना. मग आपल्याला when radius is 5 inch ओके. पहिला काय पार्ट आहे when radius r is equals to 5 inch ओके. then area of circular therefore area of circular ripple is equals to a is equals to pi r square. त्याला a नाव दिलं मी एरियाला. त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट that means a is equals to pi r square. डिफरन्शिएट केलेला डिफरन्शिएट a with respect to r therefore sorry e is taken time dA by dt आपल्याला एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम विचारलेला आहे बघा. विचारताना टाइम नुसार आपल्याला चेंज करायला लागेल. ओके. देन
2 pi r into dr by dt. Therefore dA by dt is equals to 2 pi into r काय त्या ठिकाणी 5, that's 5 into dr by dt दिलेला आहे 2. Therefore that's equals to 20 pi dA by dt. पण हा एरिया आहे ना, एरिया will be increases, एरिया स्क्वेअर मध्ये असतो ना, इंच स्क्वेअर पर सेकंड, इंच स्क्वेअर पर सेकंड, इंच स्क्वेअर पर सेकंड, इंच स्क्वेअर. एरिया लक्षात घ्या बरं का, एरिया कसा इन्क्रीज होतोय त्याच्यानुसार रेडियस लेंथ असते, रेडियस म्हणजे काय असते, लेंथ असते, पण एरिया विल बी सरफेस. तो सरफेस एरिया इन्क्रीज होतोय, रेडियस एका लाईनीमध्ये इन्क्रीज होत चालते, पण सरफेस कसा होत चालतो, एका वेळेला आपल्याला पूर्ण रिजन घ्यावा लागतं, त्याच्यानुसार फक्त इंच स्क्वेअर पर सेकंड म्हणतोय. बरोबर. नंतर सेकंड पार्ट का आता हे झालं इथपर्यंत, सगळ्यांचं झालंय. ओके, सेकंड पार्ट मध्ये आपल्याला काय म्हटलं होतं, सेकंड पार्ट. ओके, that's second. ओके, टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, पण एक लक्षात घ्या, आपल्याकडे रेडियस नाही ना त्यावेळची, 5 सेकंड नंतरची रेडियस माहिती का मला किती आहे, नाही. आपला जो फॉर्म्युला आहे किंवा डेरिव्हेटिव्ह जो निघालाय तो कुठल्या फॉर्म मध्ये निघालाय, तो dA by dt काढलाय का आपण डेरिव्हेटिव्ह, त्याला इक्वेशन फर्स्ट नाव देतो आपण, कारण तुम्हाला फरक लागणार आहे. dA by dt is equals to 2 pi r into dr by dt लिहिलंय ना आपण, त्याला इक्वेशन फर्स्ट नाव द्या, कारण तो फरक मला लागेल. पण त्या टाइम मध्ये मला रेडियस किती माहिती आहे का, आता पर सेकंडला किती रेडियस वाढते, पर सेकंडला एका सेकंड मध्ये किती रेडियस वाढते, 2 इंच. बरोबर. 2 सेकंडला 3 सेकंडला 4 आणि 5 सेकंडला रेडियस किती असेल, 10 असेल, 10 इंच असेल. बरोबर ना. मग ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. टू फाइंड द इन्क्रीजिंग रेट of area at time t is equals to 5 second. Therefore the radius of outermost ripple r is equals to काय आला पाहिजे, that's 2 into 5, 2 into 5 is equals to 10 inch. आरची व्हॅल्यू माहिती आहे, इक्वेशन 1 becomes, therefore equation 1 becomes therefore dA by dt, त्या dA by dt मध्ये पुट करा आरची व्हॅल्यू, r किती आलाय 10, मग तिथे पुट केलं 2 pi into 10 into dr by dt ची व्हॅल्यू तीच काय, that's what is equals to असं. बरं पुट केला तर 10 into 2. ओके, काय व्हॅल्यू 45, परत इंच स्क्वेअर पर सेकंड. कळतंय मला, एरियाच काढायचा होता, इन्क्रीजिंग एरिया काढायचा होता. बरोबर ना, तो काढला गेला, रेट आहे तो काय माझा, एरिया विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, हा रेट निघाला लक्षात. ओके, झालं इथपर्यंत, कळलं इथपर्यंत नक्की, कोणाला काही डाऊट, रिपल्स डेरिव्हेटिव्ह नसेल तर समजणार.
काय झालं हे काय नाही कळलं रेट नाही कळलं रेट काय रेट नाही कळलं डीए बाय डीटी बरं मला एक उदाहरण दे मी अगोदर फिगर त्याच्यासाठीच काढली होती आपण जस्ट देर इज अ पॉइंट ओके सम देर इज अ पॉइंट छोटंसं तळ आहे ॲझ्युम करू आपण बरोबर नुसतं अगोदर समजून घ्या कारण क्वेश्चन मध्ये काय दिले हे आपल्याला माहिती असल्याशिवाय आपल्याला सोल्युशन काढता येणार पण नाही ओके दिलेलं काय काय आणि आपल्याला फाइंड आउट काय काय करायचं क्वेश्चन मध्ये बघितल्याबरोबर समजायला पाहिजे ओके देर इज नो स्टोन फेकला ओके देर इज नो सम रिपल्स हळूहळू वाढत जाणार बरोबर रिपल्स आणि हळूहळू कमी कमी होतं बाउंड्री लेवल पर्यंत जातं पॉइंटच्या बाउंड्री लेवल बरोबर दिसतं ना आपल्याला तुम्हाला माहिती वेव्स तयार होतात दगड फेकल्यावर वेव्स तयार होतात त्या वेव्स आपल्या बाहेर बाउंड्रीकडे पास होतात असतात नाव इथे ज्या वेळेला फेकला त्यावेळेला टी काय असेल टी ज्या वेळेला पडला त्यावेळेला 0 असेल बरोबर ना मला एक सांगा त्यांनी देताना काय काय दिले देताना काय दिले आता मला सांगा ह्या ज्या वेळेला फेकला त्यावेळेला रेडियस किती होती टाइम 0 रेडियस 0 टाइम 0 रेडियस 0 बरोबर नंतर एका सेकंदामध्ये 2 इंच केला रेडियस बघा रेडियस या सर्कलची रेडियस 2 इंच आहे एक सेकंद टी 1 सेकंद तेव्हा रेडियस 2 बरोबर ओके टी 2 सेकंद देन रेडियस 4 इंच ओके नाउ 3 सेकंद देन रेडियस 6 इंच ओके देन नेक्स्ट 8 ओके त्या पद्धतीने आपण इन्क्रीजिंग रेडियस घेणार जसा जसा टाइम एक एक सेकंदाने पुढे जात जाईल त्या त्या पटीने 2 इंचच्या पटीने कोण वाढतंय चेंज रेट बरोबर ना रेडियस चेंज होतंय कोण चेंज होतंय रेडियस पण रेडियस चेंज कोणाच्या बरोबर होतंय टाइम बरोबर टाइमच्या रिस्पेक्टिव्ह दिलं तेच दिलं ना मी dr by dt डेरिव्हेटिव्हचा मीनिंग असतोय काय रेडियस विल बी चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाइम त्यांनी दिलेला आहे परफेक्टली बरोबर त्यांनी काय फाइंड आउट करायला लावला होता एरिया इन्क्रीजिंग एरिया मला सांगा ज्या वेळेला मी रेडियस 0 घेतली त्यावेळेला माझा टाइम पण 0 होता आणि एरिया सुद्धा काय होता 0 एरिया नव्हताच त्यावेळेला बरोबर पण ज्या वेळेला टाइम 1 सेकंद होता त्यावेळेला रेडियस 2 इंच होती त्यावेळेचा एरिया मला फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हा एरिया या सर्कलचा एरिया बरोबर नंतर पहिल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय जेव्हा रेडियस काय असेल 5 इंच असेल त्यावेळेला 5 इंच म्हणजे 2 इंच 4 इंच आणि इथे कुठेतरी असेल बरोबर मग त्यावेळेचा जो सर्कल आहे त्या सर्कलचा एरिया मला पाहिजे रेट पाहिजे त्यावेळेचा रेट पाहिजे मला एरिया नाही पाहिजे एरिया पाहिजे नाही मला काय पाहिजे रेट पाहिजे म्हणजेच काय 5 सेकंद मध्ये एवढा जो एरिया इन्क्रीज होतोय त्याचा इन्क्रीजिंग रेट पाहिजे म्हणजे मला टाइम नुसार डीए बाय डीटी फाइंड आउट करायचा आहे इन्क्रीजिंग रेट विथ रिस्पेक्टिव्ह टाइम एरिया कशाच्या टायमिंग नुसार चेंज होत चाललाय बरोबर ना मग ज्या वेळेला रेडियस किती होती 5 बरोबर ना रेडियस 5 इंच होती त्यावेळेला मी काय केलं मागच्या एक्झाम्पल मध्ये मागच्या पार्ट मध्ये काय केलं जो एरिया होता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डीए बाय डीटी आला इक्वल्स टू 2 पाय आर इंटू डीआर बाय डीटी आर हे कोणाचं फंक्शन आहे टीचं कारण रेडियस सुद्धा कोणाच्या रिस्पेक्टिव्ह चेंज होत आहे टाइम जे दिलेलं आहे त्याच्यानुसार तिथे आपल्याला घ्यावं लागेल प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम येणार नाही प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तो बदलत जाईल प्रत्येक एक्झाम्पल मध्ये डीआर बाय डीटी जाईल असं नाहीये हो रेडियस मध्ये रिस्पेक्टिव्ह टाइम तो डीआर बाय डीटी जाईल बरोबर ना तो चेंज होतोय मग आता डीआर बाय डीटी दिलाय आर ची व्हॅल्यू दिलेली त्या ठिकाणी पुट केली डीए बाय डीटी काढला काही वेगळं काढलं का याच्यात नाही बरोबर ना दुसऱ्या याच्यात काय दिलं होतं रेडियस दिली होती सॉरी टाइम दिलेला होता बरोबर जेव्हा टाइम 5 सेकंद होता त्यावेळेला रेडियस म्हणजे रेडियस त्यावेळेला किती आली 10 इंच बरोबर ना मग 10 इंच आले त्यावेळेला हा जो बाहेरचा आउटर मोस्ट रिपल आहे त्याचा एरिया मला रेट काढायचा आहे बाहेरचा कारण एक लक्षात घ्या जेव्हा पाण्यात पडला दगड त्यावेळेला त्याचा स्पीड जोरात असतो बरोबर ना आणि नंतर हळूहळू कमी होत चालतो बरोबर ना मग तो जो स्पीड आहे तो रेट मला काढायचा आहे डीआर बाय डीटी मीन्स माय व्हॉल्यूम डीए बाय डीटी मीन्स एअर व्हॉल्यूम सॉरी वेलोसिटी म्हणजे जो स्पीड आहे ना तो मी काढतो रेट काढतो स्पीड कसा होत चाललाय अगोदर जोरात होता त्या रिपल्स मोठ्या होत्या बरोबर ना त्या हळूहळू काय चालल्या कमी होत चालल्या आणि शेवटी बाउंड्रीला गेली थांबून जाते त्या ठिकाणी वेलोसिटी 0 होते बरोबर ना तो जो स्पीड आहे ना तो स्पीड मी काढतो एरिया जसा जसा चेंज होतोय छोटा सर्कल त्याच्यापेक्षा मोठा सर्कल त्याच्यापेक्षा मोठा सर्कल पण मोठा होत असताना त्याची वेलोसिटी पण कमी होते जसा जसा मोठा होतोय तसा तसा त्याची वेलोसिटी काय चालली कमी होत चालली बरोबर वेलोसिटी कमी होत चालली तो रेट मला काढायचा आहे म्हणजेच काय
जेव्हा रेडियस 5 इंच होती त्यावेळेला थोडासा स्पीड जास्त असेल, बरोबर, पण नंतर तो कदाचित वाढू पण शकतो, बरोबर ना. तो फक्त आपल्याला बघायचा आहे, बरोबर. मग तो फक्त चेंज जो असेल तो चेंज आपल्याला इथे लिहायचा आहे dr/dt च्या फॉर्म मध्ये. dr/dt च्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला होता रेडियस चेंज होते टाइम नुसार, आपल्याला फाइंड करायचा होता dA/dt एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळतंय? हे एक्झाम्पल कळलं काय? पुढचं एक्झाम्पल डोंट वरी, जसं जसं एक्झाम्पल होईल तसंच आपण पुढे इन्क्रीज करत जातो, त्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे. आलं लक्षात? जसं जसं तुम्ही एक्झाम्पल अजून 3-4 एक्झाम्पल केले, फक्त एवढंच की एक्झाम्पल काय दिले थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा त्याच्यावर. आलं लक्षात? त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. हां, कोण असते? काल एक्झाम्पल मी सांगितले होते लिहायला, बरोबर ना. ओके, श्याम रीड कर एक्झाम्पल. The radius of a circle is increasing at the rate of 0.5 centimeter per second. Find the rate at which the area of the circle is increasing when the radius is 2 centimeter. झालं? बरं लागतं सुरुवात करू. हां, वाच गायत्री, परत वाच. रीड कर. The radius of a circle is increasing at the rate of 0.5 centimeter per second. Find the rate at which the area of the circle is increasing when radius is 2 centimeter. ओके, पहिला पार्ट आणि हा पार्ट सेकंड. याचा पहिला पार्ट आणि याचा हा जो दिलेला तो पार्ट आहे तो सेम. काय म्हटलं परत बघा. द रेडियस ऑफ अ सर्कल इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ, म्हणजे काय दिलाय? dr/dt. एक्झाम्पल बघितलं कळलं पाहिजे. काय दिलाय? dr/dt. आता ऍक्च्युअली तो बघायला आपण बाकीचं वरचं वाचलं पण नसतं तर 0.5 सेंटीमीटर पर सेकंड त्याच्यावरच कळून जातं की हे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट आहे पर सेकंडला काय होतंय? चेंज होतंय, म्हणजे ऑब्विसली रेडियस वरच आहे. म्हणजे dr/dt पर सेकंडला काय चाललंय? एक्सटेंड. सेंटीमीटर पर सेकंडला काय होत चाललंय? इन्क्रीज होत चाललंय, म्हणजे dr/dt दिलेला आहे. नंतर पुढे फाइंड द रेट ऍट विच एरिया, म्हणजे रेट कोणाचा काढायचा आहे? एरियाचा. म्हणजे काय काढायचं आहे? dA/dt. ओके, at the rate which the area of the circle is increasing when the radius is 2 centimeter. When the radius is 2 centimeter. जेव्हा रेडियस 2 सेंटीमीटर असेल त्यावेळेला त्याचा इन्क्रीजिंग रेट काय असेल? कोणाचा रेट काढायचा आहे? एरियाचा, बरोबर ना. म्हणजे जेव्हा रेडियस 2 सेंटीमीटर असेल, मला रेट कोणाचा दिलाय? रेट कोणाचा दिलाय? रेडियसचा रेट दिलाय, बरोबर ना. मग जेव्हा रेडियस किती असेल? 2 सेंटीमीटर असेल तेव्हा माझा एरिया किती इन्क्रीज होतोय तो मला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर ना. मग आता जे दिलंय त्याला मेन्शन करून घेऊ आपण. काय दिलंय? आर बी द रेडियस ऑफ द सर्कल विच इज इंक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.5 सेंटीमीटर पर सेकंड, बरोबर. त्याला लिहून घेऊ. चला, लेट मागचं एक्झाम्पल सारखंच आहे. लेट आर बी द रेडियस. एक्झाम्पल नंबर काय? Okay, example number 45. Let R be the radius of increasing circle, radius of circle, which is increasing at the rate at the rate 0.5 सेंटीमीटर पर सेकंड. दॅट मीन्स काय दिले मला आता? दॅट मीन्स dr/dt is equals to 0.5 centimeter per second. Okay, now when radius is r is equals to 2 centimeter, we want to find the changing area रिस्पेक्टिव्ह टाइम. चेंजिंग एरिया जो असेल तो रिस्पेक्टिव्ह टाइमला, प्रत्येक टाइमनुसार सेकंड नुसार तो एरिया का जे माझा बदलत जाणार तो रेट मला काढायचा आहे. ओके, एरिया ऑफ सर्कल इज गिवन बाय A is equals to pi r square. मी अजूनही सांगतोय व्हॉल्यूम माहिती पाहिजे, एरियाज माहिती पाहिजे सर्वांचे. कोण जो आपण पॅरलोपाईड सगळे आपण जे आहेत तेवढ्यांचे आपल्याला व्हॉल्यूम आणि एरियाज माहिती पाहिजे. ज्योमेट्रिकल फिगर्स. therefore A is equals to pi r square. Differentiate A with respect to t. बरोबर.
इक्वल्स टू 2 pi r into dr by dt. मी रेडियसला डिपेंडिंग का घेतलं? रेडियसला डिपेंडिंग का घेतलं t वर? जी रेडियस आहे ती डिपेंडिंग का घेतली? कारण माझ्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे की रेडियस चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणून मी dr by dt घेतलाय. लक्षात घ्या, रेडियस इज डिपेंडेंट ऑन t, therefore we have to taken as dr by dt. Okay, therefore values 2 pi into that's radius is 2 into dr by dt 0.5. that's 1/2. Okay, इथे लिहून ठेवलं तरी चालेल. that's equals to 1/2 centimeter per second. that's 2 to get cancel, therefore 2 pi Centimeter square per unit centimeter square per second. Centimeter square per second. बस एवढंच फाइंड आउट करायचं त्याच्यात. आताशी सुरुवात आहे, हळूहळू लेवल चेंज करू. चला झालं, कळतंय सर्वांना एक्झाम्पल? नक्की समजतंय काय? नक्की ना? डेरिव्हेटिव्ह कळत नाही, फक्त बाकी सगळं कळतं. नंबर दिसत आहेत, कॅल्क्युलेशन होत आहे, पण डेरिव्हेटिव्ह कसा काढला तोच कळत नाही. हा झालं, सर्वांचं झालं का? नक्की इकडे मागे. ओके, चला पुढचं एक्झाम्पल. हा पुढचं एक्झाम्पल. बस कल्याणी. The point of disturbance at the rate of 4 centimeter per second. Find at with the disturbed area changes at the instant when radius of the wave is 50 centimeter. अगेन सेम. ओके, अगेन सेम. परत तेच एक्झाम्पल त्याच फॉर्म मध्ये, फक्त त्याचा वर्डिंग थोडा चेंज केलाय, पण मीनिंग तोच आहे. बरोबर. परत एक्झाम्पल बघा काय. अ स्टोन ड्रॉप इनटू अ पॉन्ड of a still water send out the concentric circular waves म्हणजे रिपल्स. कॉन्सेंट्रिक सर्क्युलर वेव्स म्हणजे काय? रिपल्स. जे आपण रिपल्स अगोदरच्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये घेतलं त्यालाच काय म्हणतो आपण इथे? कॉन्सेंट्रिक सर्क्युलर वेव्स. बरोबर, त्याच आहे. फ्रॉम द पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स म्हणजे पॉइंट ज्या ठिकाणी दगड पडलाय तो पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स, तिथून ओके पॉइंट ऑफ डिस्टर्बन्स ऍट द रेट 4 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे काय दिलाय? dr by dt दिलाय. dr by dt दिलाय. नंतर त्यांनी काय सांगितलंय? फाइंड द रेट ऍट विच द डिस्टर्ब्ड एरिया चेंज ऍट इन्स्टंट. चेंज ऍट इन्स्टंट म्हणजे जो डिस्टर्ब एरिया आहे तो चेंज होतो त्या इन्स्टंटला. तर काय असेल बरं? रेडियस ऑफ वेवरिंग. वेवरिंग म्हणजे ते आपला आउटर मोस्ट रिपल आपण म्हणायचो त्याचं. इथे काय आलंय? वेवरिंग आलंय. तिथे आउटर मोस्ट रिपल म्हटलं होतं, इथे वेवरिंग आलंय. ओके, 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर. मग सांगा आता काय करायचं याच्यात? तोच आहे. परत एकदा कॅल्क्युलेट करा पटकन. कॅल्क्युलेट क्विकली. काय दिलंय? देताना काय दिलंय? इन्क्रीजिंग रेट ऑफ द रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय दिलंय? dr by dt दिलंय. बरोबर. किती आहे? 2 सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर. 4 सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर. नंतर पुढे पुढे अजून काय दिलं? रेडियस दिली. रेडियस किती दिली? 15 सेंटीमीटर. बरोबर. परत तोच एरिया, ना काय एरिया? परत a is equals to pi r square. डेरिव्हेटिव्ह काय आला? अगोदरचं एक्झाम्पल आहे. अगोदरचं एक्झाम्पल हा लक्ष द्या. dA by dt डेरिव्हेटिव्ह काय आहे? इंटू dr by. हे कळतंय? हे एक्सप्रेशन कसं आलं? नक्की r चा डेरिव्हेटिव्ह 2r, पाय तसा असेल कॉन्स्टंट आहे. ओके, आणि r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dr by dt. आता ज्या व्हॅल्यूज त्या उत्तर पुट करा ना. काय 2 पाय into r काय?
15 dr by dt into 4 बरोबर. प्रॉडक्ट घ्या बरं. 15 into 4 60 into 2 झालं ना 125 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. काय होतं त्याच्यामध्ये असतं? सेम एक्झाम्पल आहे, 3 एक्झाम्पल त्याच फॉर्म मध्ये. काय चेंज आहे त्याच्यामध्ये? ओके चला पुढचा कोण रीड करतो पटकन. The radius of circle increasing at the rate of 2 centimeter per second. Find the rate at which the area of circle increases when radius of circle is 5 decameter. What is the rate decimeter? What is the rate increase of its circumference? That's decimeter. डेसिमीटर म्हणतात त्याला. ओके ना परत एकदा कोणतरी वाचायचं आहे थोडंसं वाचतं. पहिल्या दिवशी अरे वा. The radius of the circle is at the rate of 2 centimeters. Find the rate at which the area of circle increasing when radius of the circle is 5 decimeter. What is the rate increasing of its circumference? 1 decimeter equal to 10 centimeter. Okay. Now, just already known about that. 1 decimeter equals to 10 centimeter. Okay. 1 equals to 10 centimeter. बरोबर आहे. मग 5 डेसिमीटर म्हणजे किती येईल बरं? 50 सेंटीमीटर. मग आता 5 डेसिमीटर दिले ना आपल्याला इथे. प्लस 50 सेंटीमीटर. बरोबर. हे आपल्याला मोजायचं आहे. आता बाकीचं हे कळलं, युनिट कळलं, युनिटचं रिलेशन कळलं. ओके ना आता दिलेलं काय काय ते सांगा. देताना त्याने बघा द रेडियस ऑफ अ सर्कल इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 2 सेंटीमीटर पर सेकंड. काय दिलं? dr by dt. बरोबर. आज मी आन्सर घेत नाही, आन्सर मी नंतर सांगतो. फक्त अगोदर काय काय दिले आणि हे थोडं एक्झाम्पल चेंज झालं. ओके अगोदरपेक्षा जरा चेंज झालं म्हणून अगोदर सोल्युशन बघून घेऊ आणि मग नंतर सोल्युशन करतो. देताना काय दिलंय? dr by dt दिलं. बरोबर. dr by dt काय दिलंय? 2 सेंटीमीटर पर सेकंड. ओके नाव अजून काय दिलंय बघा. फाइंड द रेट ॲट विच द एरिया ऑफ सर्कल इन्क्रीजेस व्हेन द रेडियस इज 5 डेसिमीटर. बरोबर. नाव म्हणजे आपल्याला डीए बाय डीटी काढायचं. बरोबर ना. पहिल्या पार्ट मध्ये डीए बाय डीटी म्हणजे हाच पार्ट आपण जो आता काढतोय तो सेम. पण पुढे अजून काहीतरी म्हटलं त्यांनी. पुढे इथपर्यंत काढून द्यायचं का? जे दिलं तिथपर्यंत काढून घेऊ. बरं आता आपल्याला जी रेडियस 5 डेसिमीटर पर्यंत जे दिले त्याला आपण काढून घेऊ. बरोबर. मग आपला परत एरिया तोच जे आतापर्यंत आपण फाइंड आउट केलं तेच. बरोबर. मग रेडियस किती आहे? r = 5. ओके म्हणजेच काय 50 सेंटीमीटर. बरोबर ना. म्हणजे फक्त इथे युनिट लिहून ठेवा. आपण जे लिहिलंय ना तिथे फक्त मेन्शन करून ठेवा त्यांनी दोघांना पण. ओके किंवा इथे पण लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे पण लिहिलं ॲज इथे जाऊ दिलं तरी काही फरक पडणार नाही. ओके नंतर एरिया किती आहे? पाय डिफरन्शिएट केलं सांगा. a with respect to t. चला dA by dt equals to 2 pi into dr by dt. चला पुढे 2 into pi into r काय 50. हे काय घेतलं लक्षात घ्या. मी याला डेसिमीटर मधून सेंटीमीटर मधून आपण डेसिमीटर सेंटीमीटर त्याच्यामधून आपण इकडे सेंटीमीटर मध्ये का आलो? कारण मला रेट हा सेंटीमीटर पर सेकंड दिला होता. हा जर हा डेसिमीटर मध्ये दिलेला असता चेंज केला नसता तो तसा राहून असता आणि इथे युनिट सुद्धा माझं डेसिमीटर झालं असतं. ओके पण मला इथे सेंटीमीटर मध्ये इथे डेसिमीटर मध्ये म्हणून आपल्याला तो चेंज करावा लागला. बरोबर. मग बघा इनटू 2. ओके दॅट्स 2. नाउ देयरफॉर 200 बाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके नाउ पुढे इथपर्यंत झालं. हा माझा हाफ पार्ट झाला इथपर्यंत. आता पुढची थिअरी बघा काय दिली. What is the rate increasing of its circumference? म्हणजे आता त्यांनी एरियाचं तर सांगितलेलं होता पण आपल्याला सर्कम्फरन्सचा सुद्धा काय रेट काढायला लागेल. सर्कम्फरन्स एरिया आणि सर्कम्फरन्स मध्ये फरक आहे. बरोबर. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय? Thus circumference is equals to 2 pi r. Okay. Then differentiate c with respect to t. Okay. याला differentiate केलं. Differentiate c with respect to t. c काय?
circumference. Circumference will be changed with respect to time. Then radius is also changed. Okay, therefore dc by dt equals to 2 pi r into r चा डेरिवेटिव with respect to t dr by dt. Okay, values put करून टाका. That's 2 pi into dr by dt काय 2 that's 2, therefore 4 pi centimeter per second. झालं. That's when the rate of the circumference with respect to time is 2 pi centimeter per second. बरोबर. पण सेंटीमीटर स्क्वेअर नाही आहे. सेंटीमीटर स्क्वेअर का नाही, तो काय एरिया आहे का नाही. सर्कम्फरन्स म्हणजे ती बाउंड्री इन्क्रीज होत चालली, तेवढी लेंथ फक्त कळतंय. ओके, चला सोल्युशन घ्या. लेट आर बी द रेडियस. सोल्युशन लिहायचं. लेट आर बी द रेडियस of circle which increasing at the rate 2 centimeter per second. That means dr by dt is equals to 2 centimeter per second. Therefore, and r is equals to 5 decimeter. Therefore 50 centimeter. ब्रॅकेट मध्ये याला लिहून ठेवा. 1 equals to 10 centimeter and 5 decimeter equals to 50 centimeter. लिहून ठेवा. नंतर area of circle is given by a is equals to pi r square. डिफरन्शिएट केलं, व्हॅल्यू पुट केलं, फायनल आन्सर निघाला. हे झालं पहिला पार्ट. आणि नंतर परत इथे मेन्शन करताना फक्त एवढं मेन्शन करा, सर्कम्फरन्स अँड ऑफ सर्कल इज पुढे ॲज इट इज. झालं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला दिलेलं काय काय आणि मेन्शन काय करायचं असतं. एक्झाम्पलमध्ये आपण मेन्शन करत असताना आपल्याला परत थोडंसं चेंज केलेलं एक्झाम्पल कसं आलं आणि त्याच्यामध्ये चेंज काय झालं. मी तुम्हाला जे टाइम वॉच सांगितलं होतं बघा. टाइम वॉच कोणता? सँड वॉच. ओके, तर सँड वॉचमध्ये जर सपोज तसं काहीतरी असेल, आपण त्या पद्धतीने आपण बघत असतो की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय काय होत असतं. जेव्हा ती सँड पोरिंग म्हणजे काय, ती ओतणं, पडणं. ओके, त्याला आपण म्हणतो सँड इज पोरिंग ॲट द रेट. सँड इज पोरिंग ॲट द रेट. ओके, लक्षात घ्या बरं का. 12 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजे क्यूब सेंटीमीटर क्यूब पर सेकंड म्हणजे काय दिलेलं असेल बघा. सेंटीमीटर क्यूब म्हटलं बरोबर आपल्या डोळ्यासमोर आलं असेल की तो व्हॉल्यूम दिलेला आहे. काय दिलेला आहे? व्हॉल्यूम. सेंटीमीटर क्यूब वरनच. बरोबर. मग पुढे बघा काय म्हटलंय. द फॉलोइंग सँड फॉर्म्स अ कोन ऑन द ग्राउंड in a such a way that height of the pole is always 1/6 of the radius of the base. बघा, ज्यावेळेला ती वॉटर हे पोरिंग होत असते त्यावेळेला ती कोणत्या शेप मध्ये ते पडते? कोन शेप. असा काहीतरी कोन शेप मला तयार आहे. बरोबर. मग हा माझा पोल आहे, हा पोल आहे. बरोबर. म्हणजे त्याला आपण नाव दिलं हाईट. बरोबर. आणि त्याबरोबर ती बेस कसा तयार होतोय? सर्कल. आणि इवन बेस विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू रेडियस r. बेस विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू r. तर as well हाईट पण वाढते, रेडियस पण वाढते. हाईट पण वाढते आणि रेडियस पण वाढते. पण त्यांनी काय म्हटलंय की जी हाईट आहे ती 1/6 आहे
रेडियस ऑफ द बेस, म्हणजे हा बेस आहे माझा, हा काय माझा बेस. या बेस पेक्षा कशी असते ऑलवेज 1/6. किती असते 1/6. म्हणजे काय बरं मिनिंग काय बरं, त्यांच्या दोघांमध्ये रिलेशन दिलं, रेडियसचं आणि हाईटचं रिलेशन दिलं. 1/6 द रेडियस, हाईट इज द 1/6 द रेडियस. हा h is equals to just h is the 1/6 times of r, 1/6 times of r, 1/6 आहे ना, h काय 1/6 of the r, म्हणजे काय या रेडियसच्या 1/6 हाईट, बरोबर ना. मग त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. मग बघा आता काय काय दिलं ते मेन्शन करू आपण. बघा आता r काय घेतली आपण इथे, r काय घेतली, r काय घेतली, कोणाची रेडियस, कोणची रेडियस, त्या बेसची रेडियस. तो जो कोन तयार होतोय त्या कोनच्या बेसची रेडियस, बरोबर. मग नंतर ती हाईट वाढत चालली, ही हाईट h बी द हाईट ऑफ द कोन, h बी द हाईट ऑफ द कोन, म्हणजे या कोनची ती काय असेल हाईट असेल, बरोबर ना. जसं असेल साइन पोरिंग होत असेल तसं कोन कसा होतोय वाढत जाईल, हाईट वाढत जाईल त्या कोनची, बरोबर. आणि त्या पद्धतीने बेस सुद्धा काय जाईल त्याचा चेंज होतोय, बरोबर ना. मग आता पुढे बघा काय काय दिले मेन्शन केलं गेलं, आपलं मेन्शन केलं गेलं ना आपलं काय, हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट मध्ये हाईट आणि आर मेन्शन केली गेली. नंतर आता दिलेलं काय, गिवन दॅट sand is pouring at the rate 12 centimeter cube per second. Okay, rate of increase of volume of sand cone. हा काय व्हॉल्यूम ऑफ sand cone, म्हणजे हा कोन जो आहे त्या कोनचा व्हॉल्यूम. काय असतो बरं कोनचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ कोन काय दिलाय, व्हॉल्यूम रेट दिलाय त्याचा रेट. हा ठीक आहे, व्हॉल्यूमचा हा स्टेटमेंट व्हॉल्यूमचा काय 4/3 1/3 pi r square h. Okay, 1/3 pi r square h. Pi r square means our base into height. बेस जो आहे तो बेसचा एरिया आणि जी हाईट आहे त्याला मल्टिप्लाय केलेली असते. 1/3 ऑफ द बेस एरिया सर्कलचा एरिया आणि त्याची हाईट मल्टिप्लाय म्हणजे काय 1/3 into pi r square h. हा व्हॉल्यूम असतो त्या सॅन्ड कोनचा. कोणताही कोन असतो त्याचा व्हॉल्यूम असतो. ओके, नाउ वी हॅव टू डिफरन्शिएट इट. वी हॅव टू डिफरन्शिएट बट द गिवन दॅट काय दिलेलं काय 12 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड काय दिलाय, व्हॉल्यूम चेंज होतोय ना, रेट दिलेला आहे. रेट काय दिलाय, रेट कोणाचा, व्हॉल्यूम ऑफ द कोन म्हणजे काय dv बाय dt. हा v कोन आहे कोणाचा, dv बाय dt काय रेट आहे कोणाचा, व्हॉल्यूमचा. इन्क्रीजिंग आहे किती दिलाय, ओके क्यूब पर सेकंड. पुढे दिलेलं काय बघा आता अजून एवढंच दिलेलं आहे. हाईट पण दिलेलं आहे. ओके, या इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर असेल तेव्हा काढायला लावलं ना आपल्याला. हा ओके, ते नंतर बघू आपण त्याच्यात. बरं मला सांगा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल. पण आपल्याला रेडियस माहिती आहे का याच्यात, नाही माहिती. रेडियस माहिती आहे नाही, मग आपण रेडियसला इन टर्म्स ऑफ हाईट मध्ये आणू शकतो. एच मध्ये रिलेशन दिलंय का आपल्याकडे, बरोबर. या 6 ला इकडे पाठवून द्या, आर ची व्हॅल्यू निघेल 6x. याच्यामध्ये पुट करू द्या कारण एका फॉर्म मध्ये पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू हाईटच्या फॉर्म मध्ये आलं की आपल्याला बघा काय 1/3 into pi. आर ची व्हॅल्यू काय ब्रॅकेट स्क्वेअर into h. that's 1/3 into pi into 36 into h square into yes that's माझा किती 12. that's 12 pi h cube. that's volume when height is 1/3 of the radius, 1/6 of the radius. जेव्हा हाईट ही 1/6 असेल रेडियसच्या त्यावेळेला माझा व्हॉल्यूम काय असेल 12 pi h. ओके, पुढे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू t. चला डिफरन्शिएट, पण h विल बी आल्सो चेंज ना. अजून त्यांनी काय सांगितलं, फाइंड आउट काय करणार आहे, हाऊ फास्ट द हाईट. मेन आपला क्वेश्चन हा, हाऊ फास्ट द हाईट ऑफ सॅन्ड कोन इन्क्रीजिंग व्हेन हाईट इज. मग आपल्याला काय द्यावं लागेल इथे, फाइंड आउट काय करायचं, कोणाचा रेट काढायचा आहे, हाईटचा. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह
टाइम म्हणजे मला काय फाइंड आउट करायचं आहे ds by dt. ओके then differentiate this with respect to t but h will be also dependent on t. Therefore volume dv by dt equals to 12 pi derivative 3h square into ds by बऱ्याच जणांना हेच कळलं पुढून आणलं डेरिव्हेटिव्ह पुढून आणलं कारण आपल्याला जर तुमचं कंपोजिशन फंक्शन झालं असेल तर हा पटकन येतो डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याशिवाय कळत नाही. ओके h चा डेरिव्हेटिव्ह 3h स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ h विल बी ds बाय dt कारण आपण डेरिव्हेटिव्ह घेताना विथ रिस्पेक्ट टू t घेतलेला आहे बरोबर. मग पुढे बघा याची व्हॅल्यू दिली का याची व्हॅल्यू दिली किती आहे 12. ओके 12 pi into h 3 into h काय 4. ओके 4 चा स्क्वेअर ओके into dh by dt. चला पुढे बघा हा 12 चा कॅन्सल होईल 1 is equals to pi 16 into 3 into 48 into dh by dt. हा 48 pi इकडे जाताना काय होईल डिवाइड म्हणजे ds by dt equals to 1 upon 48 pi. युनिट हाइट आहे ना हाइट मेजर करताना आपण आज काढायचं होतं ना रेट ऑफ द हाइट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ द हाइट विथ रिस्पेक्ट टू टाइम मी r ला तिथे घेतलेलं नाही कारण r सुद्धा चेंज होत होता पण r ला इन टर्म्स ऑफ काय पुट करून दिलं h च्या फॉर्म तेव्हा मला आन्सर आला. आलं लक्षात कळतंय. ओके सॉल्व करता आलं तर करा नाही तर उद्या देऊ. आलं लक्षात ठीक आहे.